नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। सायन रुग्णालयाच्या बोरिवलीतील बीएमटी केंद्राच्या खासगीकरणाला पेडणेकरांचा तीव्र विरोध। केंद्रावर 31 कोटींचा खर्च महापालिका करतं, मग सर्व हक्क खासगी कंपनीला का? पेडणेकरांचा सवाल। राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा खेळ। पोलीस भरतीत सराव संचातील प्रश्न जसेच्या तसे। विजय वडेट्टीवारांचं ट्विट। नसरापूरच्या माजी सरपंचांनी शिंदेंची भेट घेतली। भेटीदरम्यान आमदार दिलीप लांडे उपस्थित। आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी। शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन। सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं एकत्रित आंदोलन। आरोपीला फाशी द्या, अक्षय शिंदेप्रमाणे एन्काउंटर करा, आंदोलनकर्त्यांची मागणी। नसरापुरातील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये निदर्शनं। तोंडावर काळी पट्टी बांधून नोंदवला निषेध। हिंगोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतीला तडे। कामकाज सुरू होण्यापूर्वीच इमारत वादात। कोट्यवधींच्या निधीचा चुराडा। रायगडच्या महाडमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा। वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण। इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। हिंगोलीत अचानक पावसाची हजेरी। एकीकडे ऊन तर दुसरीकडे पावसाची हजेरी। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नागरिक बुचकळ्यात। झाडाचे आंबे तोडले म्हणून 15 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। बदलापूरच्या आपटेवाडीतील संतापजनक घटना। पिंपरी चिंचवडच्या काळभोर नगरमध्ये महिलेला बाळ चोरीच्या संशयावरून पकडलं। कर्जातून सुटण्यासाठी जेलमध्ये जायचं होतं। पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।